नमस्कार मित्रांनो, आज आपण फंक्शन और मॅपिंग याच्याबद्दल बघणार आहोत. तर फंक्शन किंवा मॅपिंग नेमकं काय असतं तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे. लेट ए अँड बी बी टू गिवन सेट्स. ए आणि बी हे दोन सेट्स दिलेले आहे. सपोज हे सिम्बॉल आहे देअर एक्झिस्ट. सपोज देअर एक्झिस्ट अ करस्पॉन्डन्स डिनोटेड बाय एफ. ठीक आहे, तर तिथं एफ हा एक्झिस्ट होतोय विच असोसिएट्स टू ईच मेंबर ऑफ ए अ युनिक मेंबर ऑफ बी. म्हणजे एफ हा असोसिएट करणारे ए मधल्या प्रत्येक मेंबरशी कोणासोबत, बी मधल्या युनिक मेंबर सोबत. देन एफ इज कॉल्ड अ फंक्शन और मॅपिंग from A to B. The mapping f of A to B is denoted by, ह्याला आपल्याला म्हणायचं आहे f is a function from A to B, or तुम्ही ह्याला म्हणू शकता the mapping f of A to B. ह्याचा अर्थ काय बघा. आता A आणि B हे दोन सेट असणार आहे. फॉर एक्झाम्पल ए हा आपला सेट आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंट दिलेले आहे ए बी सी, स्मॉल ए बी सी. आणि बी हा दुसरा सेट आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट आहे एक्स वाय झेड टी. तर हे आपले दुसरे एलिमेंट्स आहेत सेट बी मधले. तर आता काय होणार आहे तर ह्याच्यामधले जे काही एलिमेंट आहे ए सेट मधले एलिमेंट्स अंडर एफ मॅपिंग मध्ये हे काय होतील, मॅप होतील किंवा फंक्शन अप्लाय होईल बी मधल्या युनिक एलिमेंटवर. तर मग ह्याच्यामध्ये असं लिहू आपण लेट A associate to X, B associated to B हा असोसिएट होतोय y सोबत and C is associated to C हा असोसिएट होतोय पुन्हा x सोबत. म्हणजे आता आपल्याकडे दोन सेट आहे. हा झाला सेट ए की ज्याच्यामध्ये ए बी सी आहे आणि दुसरा सेट आहे बी की ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे एक्स वाय झेड टी. ए असोसिएट होतोय कोणासोबत, एक्स सोबत अंडर मॅपिंग एफ. म्हणजे ह्याला काय म्हणतात एफ इज मॅपिंग फ्रॉम ए टू बी. म्हणजे एफ असोसिएट करतो, एफ हा फंक्शन असोसिएट करेल ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला कोणासोबत, बी मधल्या युनिक एलिमेंट सोबत. पुन्हा बी हा असोसिएट होतोय वाय सोबत अंडर एफ आणि सी हा असोसिएट होतोय पुन्हा एक्स सोबत. ठीक आहे, अंडर एफ. म्हणजेच ह्याला एक्स हा काय तुमचा एफ ऑफ ए. जेव्हा फंक्शन अप्लाय होईल ए वर मॅप होईल तेव्हा आपल्याला त्याची इमेज भेटती आहे. एफ इमेज काय भेटणार आहे एक्स. जेव्हा एफ मॅप होईल बी वर तेव्हा इमेज आपल्याला भेटती आहे परत वाय
आणि परत जेव्हा एफ ऑफ सी हे फंक्शन मॅप होतं आहे सी सोबत, तेव्हा आपल्याला इमेज काय भेटते एक्स. तर ह्या झाल्या इमेज, ह्या काय झाल्या तुमच्या एफ इमेज. हे जे पण आपल्याला काय भेटते हे सगळं काय आहे एफ इमेज. आणि हे जे अगोदर सगळं जे काय भेटणार हे त्याच्या काय सगळ्या प्री इमेज, हे आहे प्री इमेज. नेक्स्ट आता आपण बघणार आहेत रेंज, डोमेन आणि कोडोमेन ऑफ अ फंक्शन. नेक्स्ट आपल्याला बघायचं रेंज, नंतर कोडोमेन and domain of a function. मग आता रेंज, कोडोमेन आणि डोमेन नेमकं काय असतं. आता आपल्याला माहिती आहे की एफ इज अ फंक्शन ऑफ ए टू बी किंवा एफ इज मॅपिंग फ्रॉम ए टू बी. म्हणजे एफ हा फंक्शन असणार आहे आणि तो मॅप करणार आहे ए पासून बी पर्यंत. तर ह्याच्यामध्ये सेट ए जो काही असणार आहे हा काय असणार आहे डोमेन असणार आहे. सेट ए चे जेवढे पण एलिमेंट असणार आहे सेट ए हा काय असणार आपला डोमेन असणार आहे. आणि कशावर मॅप होणार आहे बी वर. तर बी वरती मॅप होणार म्हणजे हा आपला काय असणार आहे कोडोमेन असणार आहे. मग आता राहिला प्रश्न रेंजचा. सेट ए काय असणार आहे आपला डोमेन असणार आहे आणि सेट बी काय असणार आहे कोडोमेन असणार आहे. मग आता रेंजचा आपण काय करणार, रेंज म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार. तर आपल्याला माहिती आहे हा झाला ए, हा झाला बी. ठीक आहे, हा सपोज एक्स असेल, ह्याला फंक्शन आपण वापरला एफ मॅपिंग केली, हा आपल्याला भेटणार एफ ऑफ एक्स. ह्याला कन्सिडर करू आपण वाय. ओके, तर ही काय आहे इमेज अंडर एफ ऑफ एक्स. आणि ही जी काही असणार आहे ही असणार आहे प्री इमेज, ही असणार आहे प्री इमेज. तर आता आपल्याला काय करायचं आहे बी पासून किती प्री इमेज आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे बीच्या किती प्री इमेज आपल्याकडं बी मध्ये अवेलेबल आहे ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे तो आपला काय असणार आहे कोडोमेन असणार आहे. तर मग आपण रेंजची डेफिनेशन लिहू. व्हॉट इज मीन बाय रेंज. तर रेंज काय असणार आहे range of f to consist range of f to consist of those element in B, those element in B. म्हणजे एफ ने जे पण आता बी मध्ये आपण जे पण मॅप इमेज येणार आहेत तयार होणार आहेत ते सगळ्या काय असणार आहेत रेंज असणार आहे. which appear
as the image of at least one element in A. म्हणजे बी मध्ये जी पण इमेज असेल, आता हा सपोज एफ ऑफ एक्स ह्या काय आपली इमेज आहे, एफ ऑफ एक्स काय इमेज आहे आणि त्याची प्री इमेज एक्स आहे, असे किती एलिमेंट आहेत ते पाहिजे. बी मध्ये असली पाहिजे त्याची इमेज आणि त्याची प्री इमेज ए मध्ये पण असली पाहिजे. असे आपल्याला एलिमेंट शोधावे लागतील. तर सोप्या सरळ भाषेत सांगायचं म्हणलं or we can say that range of a function as the image of its domain. म्हणजे रेंज ऑफ अ फंक्शन हे काय असणार आहे, इमेज असणार आहे त्याच्या डोमेन मधल्याची. म्हणजे डोमेन हा असणार आहे, ए हा आपला डोमेन आहे, बी हा काय आहे कोडोमेन आहे. मग ह्याच्या किती इमेज आहेत ते आपल्याला काय करणार, अरेंज करणार. म्हणजेच आपण ह्याला असं म्हणू शकतो, रेंज म्हणजेच काय, एफ ऑफ ए डोमेनमधून आलेले आणि हा सेट असणार आहे एफ ऑफ एक्सचा, म्हणजे हे इमेज असणार आहे सच दॅट एक्स बिलॉंग टू ए. ह्याला म्हणायचं आपण रेंज. आणि ऑब्वियसली एफ ऑफ ए हा काय असणार आहे, सबसेट असणार आहे बीचा. मग आता ह्याचं एक्झाम्पल पाहू, रेंज, डोमेन आणि कोडोमेन. तर यापूर्वीच आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं की सेट ए आहे, सेट ए मध्ये एलिमेंट आहे ए बी सी आणि बी मध्ये एलिमेंट आहे एक्स वाय झेड आणि टी. मग आपण म्हणलं होतं की A associated to X, B associated to Y आणि C associated जे यांची मॅपिंग झालेली आहे टू अगेन एक्स. म्हणजे ए हा काय झाला डोमेन, ए हा काय झाला आता डोमेन झाला. मग आता बघू, हा ए आपला डोमेन. तर डोमेनमध्ये व्हॅल्यू कोणत्या आहे, ए बी सी. बी हा परत नेक्स्ट कोडोमेन आहे एक्स वाय झेड आणि टी. ए हा मॅप होतोय एक्सवर, बी हा मॅप होतोय वायवर आणि सी हा परत मॅप होतोय एक्सवर. तर लक्ष द्या, ए मधले प्रत्येक एलिमेंट हे मॅप व्हायला पाहिजे बी मध्ये. ठीक आहे, सगळ्या एलिमेंटशी नाही झाले तरी चालेल, पण ए मधले प्रत्येक एलिमेंट काय व्हायला पाहिजे, मॅप व्हायला पाहिजे बी सोबत, तरच हा काय होईल, फंक्शन होईल. अदरवाईज हा फंक्शन होणार नाही. अजून कुठल्या कुठल्या कंडिशन आहे फंक्शनसाठी ते आपण पुढे पाहू. पण सध्या तरी आता काय लक्षात ठेवायचं, ए मधल्या डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटची मॅपिंग काय व्हायला पाहिजे, बी सोबत व्हायला पाहिजे. ठीक आहे, बी मधल्या
म्हणजे काही एलिमेंट जर नाही झाले मॅप तरी चालेल, पण ए मधले सगळे व्हायला हवे. मग आता ह्याच्यामध्ये डोमेन काय बघा, तर डोमेन हा काय असणार, सेम तोच असणार ABC. ठीक आहे. कोडोमेन काय असणार, कोडोमेन आपला असणार आहे XY ZT. आणि आता रेंज काय असणार आहे, रेंज असणार आहे F(a). म्हणजे ए पासून मॅप झालेले, मग मॅप झालेले कोणते कोणते, X आणि Y. X आणि Y हे दोनच एलिमेंट काय झाले, मॅप झाले. म्हणजे ह्याची रेंज काय झाली, X आणि Y. आणि ह्याच्यावरून आपल्याला क्लिअर कट कळतं की F(a) हा काय आहे, सबसेट आहे कोणाचा, ह्या ह्याचा बीचा. म्हणजे हा ए डोमेन आहे आपला, बी कोडोमेन आहे, आणि F(a) काय सबसेट आहे बीचा. ओके. नेक्स्ट आता आपण बघू इमेज ऑफ अ सबसेट. इमेज ऑफ अ सबसेट. जसे आपण डायरेक्ट ए चे एलिमेंट घेतले तसे आता तसे एलिमेंट न घेता आपण काय करणार, सबसेट घेणार. मग लेट f is a function mapping from a to b. f हा काय फंक्शन आहे, मॅपिंग फ्रॉम a to b. लेट capital X be a any subset of any subset of A. म्हणजे X हा काय सबसेट आहे A चा. ओके. then the set Y, capital Y, then the set capital Y is a set of Y such that Y belong to B. Y पण काय आता जसा X हा सबसेट आहे तसाच Y सुद्धा काय सबसेट आहे आणि बिलॉंग करतो B ला, जे कोडोमेनला. अँड Y इज नथिंग बट F ऑफ X. Y चे हे सगळ्या काय इमेजेस आहे, F इमेजेस आहे. फॉर सम हे जे काय X असतील हे कुठून आलेले, आपल्या कॅपिटल X मधून, म्हणजे डोमेन मधून. is called image of X, image of X under F and we write कसं लिहिणार आहे आपण, F of X is equal to capital Y. म्हणजे हे काय असणार आहे, F of X is equal to Y. ठीक आहे. म्हणजे हा A असणार आहे, हा B असणार आहे. X हा सबसेट आहे, मॅप होतोय अंडर F ट्रान्सफॉर्मेशन. हा मग इथं इमेज भेटेल आपल्याला F ऑफ X, आणि ह्याच F ऑफ X ला आपण काय म्हणतो, Y. ठीक आहे. तर हे झालं इमेज ऑफ सबसेट. मग आता आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल फर्स्ट. let capital A is equal to
ABC, capital A is equal to ABC, and B is equal to set x, y, z, then f is a set of ऑर्डर पेयर AX, ये A ची मॅपिंग होती आहे X सोबत, नंतर B ची मॅपिंग होती Y सोबत, आणि A ची मॅपिंग होती Z सोबत, आणि C ची मॅपिंग होती Z सोबत. मग हा फंक्शन आहे का नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर हा काय इज नॉट फंक्शन फ्रॉम A to B, मग आता ह्याचं कारण काय आहे की हा फंक्शन नाही आहे. ह्यासाठी मग आता याचं कारण आहे, द रिझन इज दॅट टू एलिमेंट्स X अँड Z. मग आता आपल्याकडे काय दोन एलिमेंट्स आहेत, टू एलिमेंट्स X अँड Z are assigned to the same element A belong to A. ह्याचा अर्थ आता काय होईल आपण बायोग्राफिकली पाहू. हा आपल्याला डोमेन दिलेला आहे A, त्याच्यामध्ये 3 एलिमेंट आहे ABC, ओके, आणि हा दिलेला आहे कोडोमेन B ज्याच्यामध्ये आहेत X, Y, Z. A मॅप होतोय X वर, ओके, नो प्रॉब्लेम. B मॅप होतोय Y वर, ओके, अगेन नो प्रॉब्लेम. नंतर A मॅप होतोय Z वर, पुन्हा A मॅप होतोय Z वर, ठीक आहे, आणि C मॅप होतोय Z वर. तर प्रॉब्लेम आपला कोणता आहे, प्रॉब्लेम आपला आहे A मॅप होतो Z वर, हा नको होता, कारण की बी पासून ए मध्ये सेम पॉइंटवर आपण काय करतोय मॅप करतोय, ठीक आहे. तर हे पॉसिबल नाही आहे. बी पासून म्हणजे ही काय झाली एफ इमेज झाली, ह्याची प्री इमेज सेम आहे, एक्सची प्री इमेज सेम आहे आणि झेडची सुद्धा प्री इमेज सेम आहे, असं नको आहे. तर ही कंडिशन चालणार नाही. आपल्याला काय चालतंय, सपोज ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे, ठीक आहे, ABC आहे आणि इथं XYZ आहे. ए ची इमेज X आहे, बी ची पण इमेज X आहे आणि C ची इमेज Y आहे. हे आपल्याला चालतं, कारण की ए मधले जेवढे पण एलिमेंट आहे, त्यांची फक्त काय आहे एकच मॅपिंग आपण काय केलेली बी वर टाकलेली. मग बी मध्ये रिपीट झालं तरी चालेल, पण ए मध्ये रिपीट व्हायला नको, ठीक आहे. तर ए मध्ये काय झालं, इथं ए वरती डबल मॅपिंग आलेली, त्याच्यामुळे हा फंक्शन होऊ शकत नाही. आता दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये अजून तुम्हाला क्लिअर होईल. Example 2. Let capital A is equal to 1, 2, 3 and
आणि बी दिलेलं आहे आपल्याला 1 2 3 4 5 6. let f assign to each member. Let us f assign to each member in a म्हणजे फंक्शन अप्लाय केलं आपण प्रत्येक मेंबर म्हणजे हे जे एलिमेंट आहे, मेंबर म्हणजेच एलिमेंट इन ए च्या प्रत्येक एलिमेंटवर आपण एफ अप्लाय केलं, फंक्शन अप्लाय केलं. इन ए इट्स स्क्वेअर जे त्याच्या स्क्वेअरवर फंक्शन आपण अप्लाय केलं. देन एफ इज नॉट फंक्शन, then f is not function. का बरं? तर f हा फंक्शन का नाही आहे, तर ह्याचे रिझन बघा. f is not function from f is mapping from a to b. मग आता हे फंक्शन का नाही आहे a to b पासून? since no number in B is assigned to element 3 belong to A. म्हणजे 3 साठी मग आपल्याकडं कुठलाच नंबर असा नाही आहे की जो आपण बी मध्ये असाइन करू शकतो. आपल्याला काय सांगितलं होतं, एफ असाइन केला आहे इच मेंबर इन ए इट्स स्क्वेअर आणि त्याच्या स्क्वेअरवर. जे फॉर एक्झाम्पल ए हा आपला 1 2 3 आहे आणि बी हा आपला दिलेला आहे, ह्याचा स्क्वेअर 1 2 3 4 5 6, 2 चा स्क्वेअर 4. पण आता 3 चा स्क्वेअर 9 यायला पाहिजे होता आणि 9 ह्या सेटमध्ये अवेलेबल नाही, त्याच्यामुळं हा एलिमेंट कुठंच असाइन होऊ शकत नाही. 3 हा बिलॉंग टू ए आहे आणि ह्याचे असाइनिंग इथं होत नाही आहे, कारण की 3 चा स्क्वेअर काय व्हायला पाहिजे, 9 व्हायला पाहिजे, पण 9 ह्या सेटमध्ये अवेलेबल नाही, त्याच्यामुळं हा पण काय फंक्शन होऊ शकत नाही. कारण की ए मधल्या प्रत्येक एलिमेंटची मॅपिंग व्हायला पाहिजे. 1 ची मॅपिंग झाली, 2 ची झाली, पण 3 ची मॅपिंग झालेली नाही आहे. नेक्स्ट आहे आता तिसरं एक्झाम्पल पाहू. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला बरंचसं क्लिअर होईल. लेट कॅपिटल ए इज इक्वल टू ए बी सी डी हे 4 एलिमेंट दिलेले आहेत आणि बी दिलेला आहे ए बी सी. ओके, देन एफ इज ऑर्डर पेयर. ठीक आहे, एफ हा काय ऑर्डर पेयर आहे कशाची, ए कॉमा बी. ह्याचा अर्थ काय, पहिले एलिमेंट हे सगळे सेट ए मधले असतील आणि दुसरा जो एलिमेंट असेल सेट बी मधला असेल. ठीक आहे, तर हा पण ऑर्डर पेअरमध्ये पाहिलेले आहे. ही झाली पहिली ऑर्डर पेअर. मग दुसरी ऑर्डर पेअर आपल्याला भेटेल बी सी. यांनी काही पेअरिंग करून ठेवलेलं आहे. नंतर तिसरी आहे सी टू सी आणि चौथी आहे डी टू बी. मग हे फंक्शन आहे का नाही पाहायचं आहे. आता बघू, इज अ फंक्शन. आता हे फंक्शन आहे, इज अ फंक्शन
from A to B is a function from A to B. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो बघू आपण ह्या प्रत्येकाचा. That is f of A is assigning to B. Okay, then f of B is assigning A to C. Now f of C is assigning to C, and f of D is assigning to B. Okay, the domain of F, the domain of F म्हणजे set A, the domain of F is the set A and range of F that is f of A is equal to B, C. हे काय रेंज झाली. कोडोमेन मध्ये 3 एलिमेंट आहे पण रेंज काय झाली फक्त B आणि C. बघा हा B ला मॅप झालाय, हा C ला मॅप झालाय, हा C ला मॅप झालाय आणि हा B ला. म्हणजे फक्त कोडोमेन मधल्या 3 एलिमेंट पैकी फक्त 2च एलिमेंट वापरलेले आहे. आता हा फंक्शन कसा आहे आपण ग्राफिकली पाहू. हा माझ्याकडे डोमेन ए मध्ये आपल्याकडे आहे A B C D. B आपल्याकडे हा कोडोमेन आहे आणि ह्याच्यामध्ये 3 एलिमेंट आहे. ओके, A B C. बघा f of A मॅप होतोय B वर, f of A मॅप होतोय B वर. म्हणजे अंडर फंक्शन f असाइन टू A. मग त्यावेळेस आपल्याला काय भेटतोय B भेटतोय. म्हणजे हा आपला आहे f of A. हा काय आपला f of A. ओके, f हे मॅप होत आहे, f of A आपल्याला B भेटला. मग नंतर काय f of B C. म्हणजे B ची इमेज आपल्याला C भेटणार आहे. जे B मॅप होतोय C सोबत. तर हा झाला तुमचा f of B. आणि नंतर आहे C मॅप होतोय C सोबतच. म्हणजे हा C मॅप होतोय C सोबतच. बघा A चे प्रत्येक एलिमेंट हे युनिकली मॅप होत आहेत, रिपीटेशन कुठंच नाही आहे. B मध्ये रिपीट झालं तरी चालेल पण A मध्ये रिपीट व्हायला नको. प्रत्येक एलिमेंट हे फक्त एकदाच यायला पाहिजे. मग नंतर शेवटी D हा मॅप होतोय B सोबत. D हा मॅप होतोय B सोबत. म्हणजे हा आपण काय झाला f of D हा काय झाला Bच भेटतोय आणि हा f of C सुद्धा Cच भेटतोय. म्हणजे फक्त 2च एलिमेंट आपल्या वापरात आले. म्हणजे हे झाली रेंज, B आणि C झाली रेंज. आणि पूर्ण सेट B हा झाला कोडोमेन. पूर्ण हा जो काही आहे हा काय झाला कोडोमेन. आणि सेट A हा काय झाला आपला डोमेन. ओके, तर आज इथंच थांबू. बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू.